वुमन्स पॉवर ट्रस्ट ही संघटना महिलांच्या फक्त आर्थिक विकासासाठी सर्वांगीण नाही, तर त्याचबरोबर महिलांचा सर्वांगीण विकास, त्यांचे अधिकार, त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून कार्यरत आहे। आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना नेहमी दुय्यम स्थानच मिळते। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने कितीही कायदे केले तरीही कुठेतरी कोणीतरी कमी पडत आहे। सरकारने दिलेल्या सुखसुविधा महिलांपर्यंत पोहोचतच नाही। हेच अंतर दूर करण्यासाठी वुमन्स पॉवर ट्रस्ट ही संस्था स्थापन करण्यात आली आहे। वुमन्स पॉवर ट्रस्टचं ध्येय आणि उद्देश वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित अशा महिलांची काळजी घेणं आणि त्यांना संरक्षण देणं हे वुमन्स पॉवर ट्रस्ट या संस्थेचं मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट आहे। वुमन्स पॉवर ट्रस्ट मार्फत पुरवण्यात येणाऱ्या सुखसुविधा, महिलांचं सशक्तीकरण, महिलांचं शिक्षण, महिलांचं आरोग्य, महिलांना रोजगार, ज्येष्ठ महिलांना पेन्शन, महिला आणि बालविकास, महिलांसाठी आधारगृह आणि अनाथालये। एक, महिलांचं सशक्तीकरण। महिलांचा विकास तर झाला आहेच, पण सर्वांगीण नाही। समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेलाय, पण काही वर्ग खूप मागे आहे। आपल्या समाजातील फक्त 30% महिला वर्गच सुधारलाय। आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उरलेल्या 70% महिला वर्गाचा विकास व्हायला हवाय, आणि यासाठी वुमन्स पॉवर ट्रस्ट हे एक मोठं पाऊल उचलत आहे। महिलांच्या एकंदर क्षमतांचं संवर्धन करणं, महिलांमधील आत्मविश्वास वृद्धिंगत करणं, महिलांचा उद्योजकीय विकास करणं, समान संधी, समृद्धता आणि शासनामध्ये महिलांनी स्वतःहून सहभाग घ्यावा याकरिता त्यांना प्रोत्साहन देणं, महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणं, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणं आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणं, गरजू महिलांना समुपदेशन आणि निशुल्क सल्ला देणं। 2. महिलांचं शिक्षण। भारतासारख्या गुंतागुंतीच्या समाजात महिलांच्या शिक्षणाची स्थिती एक समान नाही। भारतात महिलांचं शिक्षण हा सरकार आणि नागरिक दोन्हीही प्रमुख एकाग्रतेचा विषय आहे। सुशिक्षित महिला म्हणून समाज देशाच्या विकासासाठी एक फार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। महिलांना असं शिक्षण देणं गरजेचं आहे की जेणेकरून ते कोणावर अवलंबून राहणार नाही, स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतील। महिलांचं आरोग्य। रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे। महिला निरोगी राहाव्यात म्हणून वुमन्स पॉवर ट्रस्ट ही संस्था प्रयत्नशील आहे। महिलांना योग्य आहार आणि व्यायाम शारीरिकदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे याबाबत योग्य ती माहिती आणि सल्ला देणं, कोणत्याही प्रकारची मालमत्ता नसलेल्या आणि दुर्लक्षित महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांच्या कौशल्यामध्ये सुधारणा करणं, महिलांना रोजगार देता येईल अशी कौशल्य आणि क्षमता प्रदान करणं। आपल्या समाजातील सर्व वर्ग शिक्षित नाही। ज्या महिला अशिक्षित आहेत त्यांना उच्च पगाराची नोकरी मिळवणं अशक्य आहे, म्हणून असा महिला वर्ग चुकीच्या मार्गाने पैसा कमावताना दिसतो। हेच कुठंतरी थांबवण्यासाठी वुमन्स पॉवर ट्रस्टनं अशिक्षित महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। आपल्या समाजातील सर्व वर्ग शिक्षित नाही। ज्या महिला अशिक्षित आहेत त्यांना उच्च पगाराची नोकरी मिळवणं अशक्य आहे, म्हणून असा महिला वर्ग चुकीच्या मार्गाने पैसा कमावताना दिसतो। हेच कुठेतरी थांबवण्यासाठी वुमन्स पॉवर ट्रस्टनं अशिक्षित महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। 5. ज्येष्ठ महिलांसाठी पेन्शन। वयाच्या 55व्या वर्षानंतर स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्यासाठी महिलांना वुमन्स पॉवर ट्रस्टनं पेन्शनची आर्थिक मदत केली आहे। यामुळे गरजू महिलांना आर्थिक सहाय्य होईल। 6. महिला आणि बालविकास। वुमन्स पॉवर ट्रस्ट ही संस्था बालक जीवन, सुरक्षा, विकास, सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे। वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित आणि अपराधी बालकांची काळजी घेणं आणि त्यांना संरक्षण देणं, निराधार अनाथ बालकांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं,
बालहक्क आणि न्यायाविषयी समाजामध्ये जाणीव आणि जागृती करणं. महिलांसाठी आधारगृह अनाथालय. ज्या महिलांची कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही, ज्यांना आधार नाही, अशा महिलांसाठी वुमन्स पॉवर ट्रस्ट या संस्थेनं आधारगृह बांधले आहेत. त्यामुळे निराधार महिलांना राहण्यासाठी घर उपलब्ध होईल. वृद्ध महिलांसाठी वृद्धाश्रमे बांधण्यात आली आहेत. वंचित, निराधार आणि अनाथ दुर्लक्षित महिलांची काळजी घेणं आणि त्यांना संरक्षण देणं हे वुमन्स पॉवर ट्रस्ट या संस्थेचं मुख्य ध्येय आहे. मुझ पर यकीन नहीं है ना, तो कम्मू आंटी के घर में फोन करके पूछ लो. मैं क्यों पूछूं कम्मू आंटी से? तुम सारी औरतें ना मर्दों को ऐसे ही उल्लू बनाती हो. वो क्या कहते हैं, खावे गोरी का यार बलम तर से रंग बर से. बता ना, कौन से यार से मिलने गई थी? अपनी बकवास बंद करो. तुम्हारा तो एक ही काम है, रोज रात को दारू पीना और मुझ पर शक करना. देखो, दूर रह के बात करो, हाथ पर उठाना मुझ पर. साली धमकी देती है. ये ले, उठाया हाथ. मुझे विश्वास है कि घरेलू हिंसा की ये कहानी देखकर आप भी उतने ही विचलित हुए होंगे जितनी कि मैं. भारत की संसद ने 2005 में घरेलू हिंसा महिला संरक्षण अधिनियम पारित किया, जिसे 17 अक्टूबर 2008 को लागू किया गया. इसके अनुसार किसी भी किस्म की शारीरिक, मानसिक, सेक्सुअल, आर्थिक या दहेज संबंधी प्रताड़ना को घरेलू हिंसा या डोमेस्टिक वायलेंस माना जाएगा. डोमेस्टिक वायलेंस एक्ट का आधार है DIR. सही समय पर DIR दाखिल करने पर पीड़ित महिला को फौरन राहत और इंसाफ मिलता है. नमिता के साथ जो हुआ उसे डोमेस्टिक वायलेंस एक्ट के तहत शारीरिक हिंसा कहा जा सकता है. आमतौर पर घरेलू हिंसा यानी डोमेस्टिक वायलेंस में 5 किस्म के मामले देखे गए हैं. शारीरिक हिंसा यानी फिजिकल वायलेंस, यौन हिंसा और दुर्व्यवहार यानी सेक्सुअल वायलेंस, जबानी और जज्बाती दुर्व्यवहार यानी वर्बल एंड इमोशनल अब्यूज, आर्थिक हिंसा यानी इकोनॉमिक वायलेंस, दहेज संबंधी प्रताड़ना यानी डावरी रिलेटेड हैरेसमेंट. घरेलू हिंसा महिला संरक्षण अधिनियम यानी डोमेस्टिक वायलेंस एक्ट का सबसे बड़ा फायदा है तुरंत राहत, इमीडिएट रिलीफ. DIR फाइल करने के बाद मैजिस्ट्रेट उसी दिन प्रोटेक्शन ऑर्डर या रिलीफ ऑर्डर दे सकते हैं. इस कानून के तहत आपको न साझा घर छोड़ने की जरूरत है, न रिश्ता तोड़ने की.